असं काही केलं नव्हतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, पण आता इथून पुढे युवकाचं कसं झालंय माहिती आहे का? असं काय नांदेडकर मजेत ना. मी आज नांदेडकरांना विचारणार आहे की प्रेरणा कोणाकडून घेतली पाहिजे, थोर पुरुष की फिल्मी हिरो. चला तर मग जाणून घेऊया. सर, आजकालच्या युवकांनी प्रेरणा कोणाकडून घेतली पाहिजे, थोर पुरुषांकडून की फिल्मी हिरोकडून? थोर पुरुषाकडून घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यामुळे आज आपलं जे काही हिंदवी स्वराज्य टिकून आहे हे थोर पुरुषामुळे आहे. आणि फिल्म इंडस्ट्रीजमुळे तर आज आपण डबघाईला लागलेलो. छत्रपती शिवराय यांच्या विचारावर चाललं तर आपण कसं जीवन जगलं पाहिजे, कमी याच्यामध्ये खूप छानपैकी माणसाचं आयुष्य कसं जगता येईल हे त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे. हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी का असं सांगितलं नव्हतं की कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळेस आणि कोणत्याही याच्यामध्ये आपलं डॅन्स लावणे, DJ लावणे, हे असं काही केलं नव्हतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. पण आता इथून पुढे युवकाचं कसं झालं आहे माहिती आहे का? आपलं DJ लावणे, आपलं डॅन्स करणे, मस्ती करणे थोडं असं जास्त झालं आहे आपल्या नांदेडमध्ये, तर खूपच जास्त झालं आहे. म्हणजे की जास्त करून आपलं जास्त मुलं म्हणतानी नशा वगैरे करून असं करून जास्त त्याचं नाचणं वगैरे असं जास्त होत आहे, त्याची मस्ती जास्त होत आहे आपल्या नांदेडमध्ये. सर, आजकालच्या युवा पिढीने कोणाकडून प्रेरणा घ्यावं, थोर पुरुषांकडून की फिल्मी हिरोकडून? आपल्या आई वडिलाकडून. म्हणजे तेच सगळ्यात मोठी प्रेरणा म्हणा आपल्यासाठी. तेच आपल्यासाठी प्रेरणा आहेत, आई वडील. ठीक आहे दादा, आजकालच्या युवकांनी कोणाकडून प्रेरणा घेतली पाहिजे, थोर पुरुषांकडून की फिल्मी हिरोकडून? थोर पुरुषाकडून. जसं महाराणा प्रताप, वीर शिरोमणी महाराणा प्रताप जे आपल्या देशासाठी लढले, आपल्या समाजासाठी जे काम केले, त्याच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या मार्गावर चालायला पाहिजे. फिल्मी हीरो है लेकिन SRK की बात अलग है, SRK लाइक.